तो झोपलाय बसल्या बसल्या. मित्रांनो माहीत नाही नक्की काय, बट अरे काय करतोय, इंडिकेटर नावाचा प्रकारच नाही आहे यांच्याकडे. त्याची हाईट आहे ना समुद्र सपाटीपासून ती 4378 फूट एवढ्या उंचावर सध्या आपण चाललोय बघा. घोडा उचलशील अंजी पुढे. काय भरोसा नाही. तुम्हाला पायांचे ठसे जे दिसतात तिथे, हे पांडवकालीन पायांचे ठसे आहेत. प्रॉपर केव वाला फिलिंग आहे. अंजू काय सोडत नाही इथं. आता मस्त जंगलमधनं अंजू चालत चालली आहे, हा शिट्ट्या मारत. प्लेस खरंच खूप सुंदर आणि बघण्यासारखी आहे. वन टू थ्री चल चल चल. सो हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रायडर किरा ब्लॉग्समध्ये. मी तुमचा होस्ट, तुमचा दोस्त रायडर किरण तुमचं स्वागत करतो. आणि आज आहे संडे ॲक्च्युली, आणि आज आपण परत एकदा रेडी झालो आहोत एका राईडसाठी. सो अनप्लॅन्ड राईड आहे ॲक्च्युली ही. ऑलमोस्ट आत्ता टाईम झाला आहे सकाळचे 6:15, 6:15 वाजले. आणि आपण महाबळेश्वर साईडला चाललो आहोत. सनराईज झालं आहे मित्रांनो. मोस्ट प्रॉब्ली जे बायकर्स संडे राईडला निघतात, सॅटर्डे राईडला निघतात, ते सनराईजच्या आधी निघतात, जेणेकरून त्यांना एक पर्टिक्युलर स्पॉटला पोचून तो सनराईज एन्जॉय करता येईल अशा हिशोबाने प्लॅन असतो. आणि भरपूर सारे रायडर्स दिसत आहेत संडेच्या दिवशी. संडे राईड इज समथिंग स्पेशल. काय गरज आहे का, हां काय गरज आहे इकडनं तिकडं तिकडनं इकडं. हे असं छपरीसारखं राईड करण्यापेक्षा ना कधी पण राईड सेफ. सकाळ सकाळ मॉर्निंगला राईड करण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे मित्रांनो. म्हणजे असं थंड वारं आणि असं थंड क्लायमेट जे असतं ना, मस्त गारगार गारगार वाटतंय. होय 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 होय. सो मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, एखादा छोटा जो क्रिएटर असेल, यूट्यूबर क्रिएटर, की जो फिरतो, एवढी मेहनत घेतो, या सगळ्या गोष्टी कॅप्चर करतो, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी इन्फॉर्मेशन देत असतो कुठल्याही गोष्टीची, तुम्ही त्या लोकांना सपोर्ट करत नाहीत. आजकालचं पब्लिक, आजकालचा क्राऊड असा आहे की ते जेन्युअन पब्लिकला सपोर्ट नाही करत आहे. कारण हे काम सोपं नाही आहे. ते दिसतं की बाबा कॅमेरा लावला आणि निघालो, हे काम इतकं सोपं नाही आहे, एडिटिंग आणि या सगळ्या गोष्टी. सो मला असं वाटतं की ना, आजकालचं जे पब्लिक आहे ना, ते झालं चमडी आहे, चमडी. तो आय रिक्वेस्ट की ॲटलिस्ट तुम्ही जे कंटेंट क्रिएटर ॲक्च्युअलमध्ये मेहनत घेत आहे, त्या लोकांना सपोर्ट करा. काही एक बटन प्रेस करण्यासाठी काही तुम्हाला जास्त मेहनत लागत नाही. एखादा लाईक, एखादी कमेंट की हां बाबा यू आर डुईंग व्हेरी नाईस, गुड जॉब, इट इज रिअली इन्फॉर्मेटिव्ह, काही का असे ना. जर तुम्हाला नसेल आवडलं तर ॲटलिस्ट ती तशी कमेंट करा. ॲटलिस्ट त्या क्रिएटरला समजेल की नक्की आता त्याला अजून काय करायचं. हो, हे काय आहे? तो झोपलाय बसल्या बसल्या. पेक्षात केवढं रिस्की ते. पडला बिडला तर असा केवढं रिस्की ते. शिट. सो मित्रांनो, याआधी पण आपण महाबळेश्वरला बऱ्याच वेळेला आलो. त्यावेळेला मी लास्ट टाईम एक अपडेट केलं होतं की जो सुरूर फाटा आहे, सुरूर फाट्यावरनं जेव्हा तुम्ही आतमध्ये टर्न करता टुवर्ड्स महाबळेश्वर, सो तो रोड जो आहे तो रस्त्याचं काम चालू होतं कित्येक महिन्यांपासून. सो आज खूपच महिन्यांनंतर मी परत एकदा त्याच रोडने आतमध्ये जातो. आता तो फाटा आधी तिथे मेन्शन केलं होतं की तुम्ही पाचवड मार्गे जावा,
कारण रोडचं काम चालू आहे. बट आता तिथे कुठलाही बोर्ड नाही आहे. सो होपफुली रोडचं बऱ्यापैकी काम झालं असेल किंवा काम पूर्णही झालं असेल. होप सो ॲज यू कॅन सी रोडचं काम झालेलं आहे. आत्ता सध्या तरी मी सुरूर फाट्यावरनं जस्ट आतमध्ये एंटर केलं आहे. सो लेट सी कुठपर्यंत काम झालं आहे किंवा पूर्णच काम झालं आहे का नाही झालं आहे, काय आहे बघूया. इकडे काय आहे हे? मित्रांनो माहीत नाही नक्की काय, बट कुठल्या तरी अधिक मास पालखी यात्रा. असं लांबपर्यंत बघ ना, कसं असं टनेल वाटतं ना झाडांचं. या रोडला खूप जुनी कित्येक वर्षांपासूनचे ट्रीज आहेत मित्रांनो. मी लहान असल्यापासून मी हे बघतो, या रोडने जातो, कारण माझं गाव आहे वाई. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता, मला हे सुरूर फाट्याचं रोडचं काम जरी झालं असेल तरी पण इकडे पुढे महाबळेश्वरचा जो हा रोड आहे किंवा जो घाट आहे, पसरणीचा जो घाट आहे, त्या पसरणीच्या घाटामध्ये अजूनही काम चालू आहे आणि भरपूर काम पेंडिंग आहे. आता माहीत नाही की घाटाच्या वरपर्यंत जास्तपर्यंत कुठपर्यंत हे असणार आहे. आपल्याला असाच रोड लागणार आहे हा खराब. हे जे तुम्हाला खाली दिसतंय ना मित्रांनो, हे माझं गाव पसरणी. भरपूर झाडी, स्वच्छ हवा, सुंदर क्लायमेट, मस्त दिसतं ना अंजू खाली. बघ ना झाडी, केवढी झाडी आहेत ना. नाईस. एकतर आपण खूप लवकर आलो आहे त्यामुळे आपल्याला अजिबातच गर्दी लागत नाही आहे, किंवा ॲक्च्युअलमध्ये गर्दी नाही आहे. नाही गर्दी म्हणणं नाही, गार तर आहेच आहे. हाईटवर चाललो आहे आपण कारण. सो हा जो पाचगणी महाबळेश्वरचा जो घाट आहे, कॉन्स्टंट असा 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 असा. मजा येते अशा रोडवर गाडी चालवायला. अरे काय करतोय, इंडिकेटर नावाचा प्रकारच नाही आहे यांच्याकडे. कसं कळणार इकडे वळायचं याला. One eternity later. संस्कृत भाषेमध्ये गणी असं शब्द आहे बघा. तर इथं असे 5 पठार आहेत वेगवेगळे, म्हणून गावचं नाव 5 गणी पडले. तसं आपण जे फिरतोय हे 1 नंबरचं पठार आहे. समोर बघताय ना ते 2 नंबर वाले, त्याच्या पाठीमागे बघा रिंग सर्कल ते 3, समोरचं 4, समोरचं घोडे वगैरे जिकडे फिरतात ना ते वाला 5. असे 5 पठार म्हणून गावचं नाव 5 गणी पडले बघा. 5 गणी गाव शाळासाठी फेमस आहे. 45 बोर्डिंग हायस्कूल 5 गणीमध्ये. आणि हा टेबल पॉईंट तुम्ही फिरण्यासाठी आला ते आशिया खंडातलं नंबर 2चा पठार आहे. पहिला नंबर लागतो तिबेट लासाचा, सेकंड नंबर याचा लागतो बघा. याची जी हाईट आहे ना समुद्र सपाटीपासून ती 4378 फूट एवढा उंचावर सध्या आपण चाललोय बघा. आणि ही जागा शूटिंगसाठी फेमस आहे. इथे शूटिंग वगैरे भरपूर होतात. कमीत कमी आतापर्यंत 250 पिक्चर शूटिंग या पठारावरती होऊन गेलेले. जे जुने पिक्चर होते ना 80-90च्या काळामधले, आईना, खिलाडी, इन्साफ, मेला, जानवर, कारवा, गदर, कुमारे सनम. आता लेटेस्ट मध्ये बघायचं म्हटलं तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सरसेनापती आंबेराव, बाजीराव मस्तानी. आता शूटिंग या पठारावरचे बघा इथलं. तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात ना, पावसाळ्याच्या नंतर ना हिरवगार असतं, त्याच्यावरती 5 ते 6 कलर मध्ये फुलं येतात नॅचरली. जशी कास पठारला येतात तशी ह्याच्यावरती फुलं येतात. फरक फक्त एवढा की तिकडे हजारो प्रकारचे येतात, त्याच्यावरती मोजून 5 ते 6 कलर मध्ये फुलं येतात. ओके. पण पावसाळ्यात पण या सगळ्या राईड चालू असतात? नाही सर, आता हे ॲक्च्युअलमध्ये ना 13 तारीख आमची लास्ट तारीख होती कालची. ओके. पण आता कसं पाऊस अजून काय पडला नाही. इथं कसं डायरेक्ट आम्हाला ह्याच्यात नाही ना नगरपालिकेतनं लेटर येतं डायरेक्ट. ओके. 13 जून ते 13 सप्टेंबर बंद ठेवायला लागतं घोडा गाडी सगळं. ओके. असं टुरिस्टला चालू असतं फक्त घोडा गाडी बंद, कारण की घोड्यांच्या पायामध्ये नार असतं लोखंडाचं. बरोबर. तर ज्यावेळेस घोडा चालतो तर कसं आता माती हा जो ट्रॅक बनला ना हे पूर्वी इकडे गवत वगैरे यायचं, पण आता कसं घोडे वगैरे चालतात त्या पट्ट्यावर. त्यामुळे नाल्यामुळे कशी इथं माती निघून गेलेली, त्यामुळे इथं काही येत नाही. ते आता हा जो पोर्शन इकडे घोडे जास्त चालत नाहीत, त्यासाठी हे बंद ठेवायला लागतं. आता हे कसं जरा यावेळेस जरा पावसाळा
लेट आहे नाही का, हम्म. त्यामुळे आपलं जरा पुढं 30 तारीखपर्यंत दिलंय चालवायला. तर बघा आपण जे आलोत ना, याला बोलतात शूटिंग पॉईंट. ओके. तुम्ही मेला पिक्चर बघितला का आमिर खानचा? हो बघितलं. त्याच्यामध्ये डाकू गुजरला मारतात ना, हा, गुजर हा. साठा दाखवा, इथं आर्टिफिशियल सेट बांधला होता बघा. ओके. गदरमध्ये याला राहुल पाकिस्तानचं बॉर्डर दाखवलंय. खिलाडीमध्ये गाणे वादा रहा सनम, हां हां. मी शिवाजी राजे भोसले बोलते मध्ये पवाड आहे बघा. तर हा. पवाड्याचं अख्खं शूटिंग स्टार्ट ट्रेंड ह्याच्यावरती झालं इथं. ओके. जे शिवाजी महाराज अब्दुल खानची भेट दाखवली ना, हां. देवळं वगैरे पाडतात बघा, बरोबर. ते अख्खं शूटिंग इथं केलं गेलेलं आहे ओके. पठारावरती. इथं आपली घोडागाडी थांबते 5 मिनिटं, तुम्हाला उठून इथे फोटो वगैरे काढायचे तुम्ही काढू शकता. हवेमध्ये सगळं पण तुम्हाला काढून देतो बघा. नवीन सिनेमामध्ये पण फोटो लगेच मिळेल. तुला print पण देतो, photo पण देतो, scene पण देतो. इकडे चांगलंच डेव्हलप होतं रे. केवढे कलरफुल आहेत ना घरं तिकडचे. बापरे, खूप जास्त डेव्हलप झाले का. मित्रांनो, इकडे यायचं हे जे धरण दिसतं तुम्हाला, हे मोहो धरण म्हणून आहे. घोडा उचलशील ना अंजी पुढे. काय भरोसा नाही. सो अंजूची हट्टापायी आपण ही राईड करतोय सध्या. समोरचे गाव दिसतं ना डोंगरावरती, हां हे पालनखेत दाखवलं बघा, राज हिंदुस्थान पिक्चर. हां 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 हां. त्याच्यामध्ये रिअल पालनखेत आहे, उलटी मैसूरमध्ये. ओके. 5 जणी मधले, आणि 5 जणी गाव म्हणायचे तर आमिर खानची आवडती जागा सर्वात. ओके. त्याने जे सेकंड मॅरेज केलं ना किरण राव सोबत, हां. रिसेप्शन 5 जणीमध्ये केलं. तुम्ही 5 जणीमध्ये बंगला बघा त्याचा. बरोबर. जे गजनी पिक्चर मध्ये दाखवलं बघा, लास्टचा सीन हां. अनाथ आश्रम, अनाथ मुलांचं केक वगैरे कापतो ना, त्या स्वतःच्या घरामध्ये शूटिंग लागतं ते 5 जणी. ओके. आणि हे समोर जे दिसतात ना रिंग सर्कल मध्ये खड्डे खड्डे आहेत, त्याचं म्हणतात की पांडवांचे पाय जे असतात सेम तसे नाशिकमध्ये बघायला भेटतात. कसे ते बघते. MP ला पंचमढी, गुजरात, सौराष्ट्र तिकडे मंदिरामध्ये आहेत. हं. आता हे टेबल आणि पॉइंट पर्यटन स्थळ, इथं मंदिर वगैरे बांधली. जाऊ तुम्ही. एकच मिनिट आलो. सो असं बोलतात की हे जे तुम्हाला पायांचे ठसे जे दिसतात इथे, हे पांडवकालीन पायांचे ठसे आहेत असं यांचं म्हणणं आहे. किती खरं किती खोटं हे तुम्ही कमेंट करून सांगा नक्की. तुम्ही जर त्या साईडला तिकडे फिरता ना पावसाळ्यामध्ये, त्या साईडला तुम्हाला भरपूर ठिकाणी बघायला भेटतात असे सेम. असं वाटतं जीव घोडा काहीतरी राईड भारी भारी मजा येते. मजा येते. इथं समोर तुम्हाला बघण्यासाठी गुफा आहे. गुफेमध्ये गेलात ना, ओके. आतमध्ये शंकराची मूर्ती वगैरे आहे, छोटंसं नाही का मंदिर टाईपमध्ये. हम्म, हम्म, हम्म. तुम्हाला चहा कॉफी वगैरे काय घ्यायचं असेल, मॅगी वगैरे तुम्हाला गुफेमध्ये खायला भेटेल. तर उतरायचं आहे, इथनं जावं तुम्ही गुफेत. ओके. माझा नंबर घ्या, मला मिस कॉल मारा. ज्यावेळेस तुमचं सगळं होईल ना गुफा वगैरे बघून, हां. मला कॉल करायचा, मी तुम्हाला मागे येणार पिकअप करायला. बरं. सो मित्रांनो, बेसिकली कसं आपण टेबल पॉईंटला आलो पाचगणीला, आणि टेबल पॉईंटला आपण आलो होतो ती केव्ह बघण्यासाठी. जसं मी बोललो होतो की आपण ती केव्ह बघण्यासाठी इकडे आलो आहे. सो तो केव्ह पॉईंट जो आहे तो त्या साईडला तिकडे खाली आहे. सो आता त्या साईडला आपण चाललो आहे, आणि आय जस्ट शो यू की हे कसं आहे. आत्ता बाकीची इन्फॉर्मेशन तर ऑलरेडी तुम्हाला मिळाली आहे की काय म्हणतात पाचगणी हे नाव कसं पडलं, पाचगणी हे नाव कसं पडलं, इथे कुठले कुठले पॉईंट आहेत, कुठल्या कुठल्या मूवीजचे शूटिंग झाले तिकडे. सो प्लेस खरंच खूप सुंदर आणि बघण्यासारखी आहे. हवा खूप जास्त आहे, खूप जास्त, आणि पॉईंट्स पण आहेत जे आहेत ते भरपूर आहे तिकडे. जस्ट शो यू हे जे आहे इकडे तुम्हाला दिसतं आहे, हे धोम धरण आहे. हे जे आहे हे धोम धरण आहे. त्याच्याच समोरच्या साईडला जो असं डोंगर आणि छोटे छोटे छोटे, आता हेतून क्लिअर तितकं दिसणार नाही, बट एक डोंगर आहे, त्याला नवरा नवरीचा डोंगर बोलतात समोरच्या साईडला. तो तिकडे जो वरती असा पठार टाईप जो आहे तो कमळगड.
त्यांनी सांगितलं. आणि प्रतापगड आपल्याला त्या साईडला बघायला मिळतो. सो अंजू चल जाऊ तिकडे त्या केव्हच्या तिकडे. इंटरनल बोर्ड इथे डेन रेस्टॉरंट. अरे व्हिडिओ बनव ना संजय सर काय अशी काहीतरी केव्ह आहे. इकडे बघा लवकर. म्हणजे आम्ही येडे ढकल वस्तू. व्हिडिओ बनव ना सर. ये सावकाश. काय सोपं आहे, स्टेप्स आहेत फक्त. मला भीती वाटते, तुला माहिती आहे. भीती वाटते. सो थोड्याशा स्टेप्स आहेत आणि त्या स्टेप्स क्रॉस करून आपण खाली आलो. तर खाली आल्यानंतर तुम्हाला हे असं की काही दिसतं. वाव, फायनल वी रीच. म्हणाले होते ना ते. चेअर बघ ना. लुक ॲट दिस अँटिक चेअर. भारी आहे ना. भारी आहे. सच अँटिक चेअर आहे ना. थोडं तिकडेच चाललं. किरण आणि आम्ही समाधानी आले वर मी खाली येत होतो. ही गादी माकडं खूप असायची. माझ्या तोंडात केळं होतं. केळं मी अशी जेव्हा त्याला बघून घाबरले ना, माझ्या तोंडात केळं बघून ते जोरात आलं ना अंगावर, मी तेव्हा खूप रडलेले. सो केव्हमध्ये जर तुम्हाला एंटर करायचं असेल तर एंट्री फी आहे 20 रुपीज ईच केव्ह. पर पर्सन 20 रुपीज. होय 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 बाई, अंधार. अंधाराचं काही दिसत नाही आहे. सो मित्रांनो बघून घ्या, मी आज चाललो. मला आतमध्ये आय डोंट थिंक सो की इकडे काहीतरी दिसेल. लेट मी जस्ट चेक. बाई ग, बघा अंजू एक मिनिट. हां खाली प्रॉपर बघ केव्ह आहे. मस्त गार आहे. प्रॉपर केव्ह आहे. महादेवाची एक मूर्ती इकडे. ओम नमः शिवाय. इकडे अजून एक वॉलवर श्रीकृष्ण भगवान जेव्हा पांडवांना आणि द्रौपदीला काही उपदेश देत होते त्यावेळेस हे चित्रीकरण इकडे दिसतंय. आणि हे जे आतमधली केव्ह किंवा हे जे दगड आहेत ना, खूप प्रमाणाच्या बाहेर थंड आहेत मित्रांनो. खूप थंड आहे, ओलावा आहे पूर्ण त्याच्यामध्ये. अंजू जी आहे ती काही ना काहीतरी घेतच असते. सो आता ती गेली आहे काहीतरी घेण्यासाठी. शॉपिंग आणि अंजूचं एक वेगळं नातं आहे. काय रे, हिला काय ना काहीतरी घ्यायचं असेल काही. सो केव्हच्या आतमध्ये सुद्धा काही शॉप्स आहेत जिथे तुम्ही थोडंफार अँटिक काही वस्तू तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता. हे दिवे आहेत का ते? हो, हे दिवे आहे. हे पण दिवे आहे. हे काय आहे ना, हे पक्षीचा आवाज येतो का ॲक्च्युली याच्यात? ह्याच्यात पाणी टाकून वाजवलं की असं असतं. पाणी टाकायला लागतं. हा, पाणी टाकून. तो काहीतरी अँटिक भेटले आपल्याला. हे असं पक्षी एक पक्षीसारखं. खरंच येतोय आवाज. डेंजर भारी काहीतरी अँटिक प्रोडक्ट. सो
आणि हे परचेस करतो. अँटिक प्रोडक्ट आहे भारी. सो असं काहीतरी प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायला लागतं आणि पूर्ण आवाज चेंज होतो त्याचा. आणि नॉर्मली जर तुम्ही विदाऊट पाणी केलं तर शिट्टीसारखा आवाज होतो. पिनीताईला आणलं असतं ना तर यांचं अर्ध दुकान खरेदी केलं असतं. तिला असलं काय की अँटिक आवडतं ना. आता कर उजेडामध्ये घरी आहे. भारी. सो अँटिक काहीतरी त्यामुळे खरंच खूप भारी होतं आहे. भारी. अंजू काय सोडत नाही इकडे. आता इकडे जायचं खाली. सो इकडनं पण यायचंय. ठीक आहे ना 4-5च पायऱ्या बोलले ते जास्त नाही. सो ती एक होती आणि इकडनं अजून एक स्टेप्स थोडंसं खाली जाऊन एक टायगर केव्ह म्हणून आहे. सो आपण टायगर केव्हकडे चाललो आहे. पुढे बघ ते वाजवताना पण उगीचच नाही तर वगैरे. एक स्टेप उतरती शिट्टी वाजवती, एक स्टेप उतरती शिट्टी वाजवती. अंजूचं काय चालू आहे? बालिश, डायरेक्ट बालिश झाली अंजू. अरे अंजू एकदम साधा सोपा आणि सरळ ट्रेक आहे. काही असं अवघड नाही आहे. 5-10 मिनटं जास्तीत जास्त, त्यापेक्षा जास्त नाही. टायगर कुपोषित दिसतोय बहुतेक. टायगर कुपोषित दिसतोय. कुपोषित टायगरची केव आहे काही. मजाक था. सो ती केव नाही आहे बट बऱ्यापैकी आपण थोडंसं पुढे चाललो आहे आणि केव मिळेलच आपल्याला. मस्त जंगलमधनं अंजू चालली आहे. शिट्ट्या मारत. बर्ड्स अजून आवाज देतात. ते बघ आवाज ऐकला. हो. सो अंजू जी विसल करते त्याच्यातनं तो पक्ष्यांच्या साऊंड येतो आणि त्यातनं ॲक्च्युअलमध्ये पक्षी जे आहेत काही झाडावर इकडे असतील ते त्यांना तो साऊंड ऐकून ते रिवर्ट करतात. सो ही ॲक्च्युअल प्लेस आहे मित्रांनो जी आपण व्हिडिओजमध्ये बघितली होती ती. सो इकडे पण सेम ॲज इट इज टेन टाईम कॅफे आणि इकडचं व्ह्यू पॉईंट ॲक्च्युअलमध्ये चांगला आहे थोडा. गुहा नाही रे, गुफा असते गुफा. पावसाळ्यात खूप भारी दिसेल ही प्लेस. पावसाळ्यात यायला पाहिजे. सो मित्रांनो इकडे बसूया, कॉफी घेऊया मस्तपैकी आणि निघूया परत. सो मित्रांनो आपण परत एकदा पूर्ण आपली जी राईड जी आहे ती कंप्लीट करून आपल्या बाईकपाशी आलो आणि आपण निघतो. सो तुमच्यासोबत सगळ्यांसोबत एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता आणि तो एक्सपिरियन्स असं आहे की इथे तुम्ही जर आलात तर तुम्हाला इकडे लगेचच ते अप्रोच करतात. इथे भरपूर साऱ्या अशा घोडागाडी किंवा हॉर्सेस आहेत त्याच्यावर तुम्ही बसून जाऊ शकता पार्किंगपासून लगेचच. पण द थिंग इज दॅट कसं असतं, नवीन प्लेस आहे, आपल्यालाही माहिती नसतं किंवा काय. तुम्ही जेव्हा समोर येऊन बघतात तेव्हा तुम्हाला पूर्ण हा असा पठार दिसतो. तुम्हाला माहिती नाही आहे की इकडे ॲक्च्युअलमध्ये कुठे तो पॉईंट आहे किंवा काय आहे. तर जिथे पार्किंग आहे पार्किंगपासून लगेचच लेफ्ट हँड साईडला तुम्ही या साईडनी जर तिथे बघितलं तर तिथून एक पाथवे आहे. सो जो टुवर्ड्स पॉईंटकडे जातो त्या टायगर पॉईंटकडे किंवा केव्ह पॉईंटकडे. सो जास्त नाही आहे, हार्डली 1-1.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. सो 1-1.5 किलोमीटर तुम्ही आतमध्ये चालत जाऊ शकता इझिली. ज्याला हॉर्स राईड करायची असेल ते हॉर्स राईड करू शकता.
आणि चार्जेस पण जे आहेत इथे ते अराऊंड ते तुम्हाला पहिले 1500 रुपीज समथिंग सांगतात. बट मला अजिबातच वर्थ इट नाही वाटले 1000 रुपीज, कारण जेवढे ते पॉईंट सांगितले त्यांनी 9-10 पॉईंट्स, तेवढे पॉईंट फार जवळजवळ आहेत ते सगळे पॉईंट्स जे आहेत ते. सो ते मोस्ट प्रॉबब्ली तुम्हाला इकडे या साईडला थोडंसं पुढच्या साईडला नेतात, तिथनं एक राऊंड मारून असा एक लांब राऊंड मारून परत तुम्हाला फिरून ते इकडेच आणणार आहेत, जिकडे तर टायगर पॉईंट आहेत तिकडे तुम्हाला सोडतात. ते सोडून झाल्यानंतर तिथून तुम्हालाच खाली जायचं आहे, खालच्या साईडला चालत वगैरे जायचं आहे. त्यामुळे मला इतकं वर्थ इट नाही वाटलं, 1000 रुपीज तरी ॲटलिस्ट नाही वाटले. तुम्ही येणार असाल, हा व्लॉग जर तुम्ही बघत असाल तर नक्की जर तुम्ही येणार असाल तर गाडी पार्क करा, आणि जर तुम्हाला वेस्ट ऑफ मनी घालवायची नसेल तर यू कॅन वॉक फ्रॉम हिअर. इकडनं तुम्ही चालत जाऊ शकता आणि डायरेक्टली तो पॉईंट बघू शकता. चला, सो निघूया बॅक टू पुणे. सो मित्रांनो, हा व्लॉग आणि आजची ही संडेची राईड जर तुम्हाला आवडली असेल तर आणि तुम्ही एन्जॉय केले असेल माझ्यासोबत, सो नक्कीच आपल्या चॅनलला रायडर किरा व्लॉग्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट राईड्स.